नमस्कार. सा निकला रंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. तुम्ही सगळेजण भरभरून प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल मनापासून आभारी आहात. आणि परत एकदा विनंती, माझे व्हिडिओ छोटे असतात तर कुठे स्किप करू नका. कारण काय होतं, काय परत म्हटलं ना की म्हणजे तेच प्रश्न विचारले जातात, तर स्किप करू नका. आपला व्हिडिओ छोटा असतो. तर बरेच जण विचारतात की कानामध्ये कसा वेगळा आवाज येतो, भुंग्यासारखा येतो, असं टुकटुक टुकटुक असं प्रत्येकाचे शब्द वेगळे काय तर कानामध्ये आवाज येतो, कानाने कमी ऐकू येतं, डोळ्यांना थकवा जाणवतो. असे हे जे वरच्या भागातले आहेत आपले अवयव, त्याला काय करता येईल हे. आणि परत त्यांच की तुम्ही घरगुती उपाय छान सांगता, तर ह्याच्यावरही सांगा ना. तर परत एकदा सांगते की तुमचे जर कानामध्ये एकदा तुम्ही डॉक्टरांकडनं खात्री करून घ्या की गंभीर तर काही नाही ना, तर मग मी तुम्हाला पुढचे उपाय सांगते. गंभीर नसेल तर अगदी आपले छान छोटे व्यायाम आहेत ते नक्की करा, त्याने तुम्हाला नक्की फरक पडेल. आता पहिलं मी सांगते की हे जे कान आहे, या कानाचा इथला हे जे आहे की नाही, हा पॉईंट इथे एक 10 वेळा दाबा. इथे 1 2 3 असं दोन्ही बाजूला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं इथे दाबलं मी. परत कानाच्या हाताला काय माहिती आहे का, जरा आपला हात स्मूथली फिरावा म्हणून हाताला काहीतरी क्रीम किंवा तेल लावा. खोबरेल तेल लावलं तरी चालेल, अगदी क्रीम नसेल घरात तर तुम्ही हे करा, खोबरेल तेल या दोन बोटांच्या मध्ये असं लावा. आणि कानाच्या दोन्ही बाजूला, म्हणजे असं कान मध्ये राहायला पाहिजे. हे पहा, मी तुम्हाला दाखवते. कान मध्ये असा राहिला आणि असा दोन्ही कानांना असा मसाज करायचं तुम्हाला. हे पहा, एक बोट मागे आणि एक समोर असं करत तुम्ही एक 10 वेळा तरी असं तुम्ही मसाज करा. आणि बघा, तुम्हाला तुम्ही सांगत असताना तुम्ही जर माझ्याबरोबर केलं तर तुम्हाला लगेच फरक जाणवेल. हा असा मसाज बघा करा. तसंच इथे आपल्याला ह्या कानाच्या बरोबर पाळीच्या मागे एक असा खड्डा जाणवता, त्याच्यावरती एक असं कवटी झाड असतं, त्या तिथे ना असं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं फिरवा. परत असं दाबा सोडा असे हे जे पॉईंट्स आहेत, ह्या पॉईंट्सवर जर तुम्ही प्रेशर दिलं तर तुमच्या कानांच्या जे काही समस्या असतील त्या नक्की दूर होतील. आणि अजून एक हा पॉईंट की आपल्या ह्या कानाची आहे ना, इथे दाब द्या. इथे हा जो त्रिकोणी भाग असतो की नाही, आता मी तुम्हाला त्याचे मेडिकल हे सांगत नाही, सोप्या भाषेत सांगते. हा आपल्यावरती समोर आलेला आहे ना, इथे असा दाब द्या. तर ह्यानीसुद्धा तुमचे बरेचसे कानाचे प्रॉब्लेम कमी होतील. आणि परत एकदा सांगते की हात आपले छान असे चोळून घ्या आणि असे कानावर दाबा सोडा. तर हे असं केल्याने सुद्धा तुमच्या कानाच्या समस्या दूर होतील. आणि अजून एक भ्रामरी म्हणून, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की भ्रामरी एक प्राणायामचा प्रकार आहे, तो नक्की करा की जेणेकरून तुमचं जे घसा आणि कान आहे, ह्या सगळ्यातले जे काही ब्लॉकेजेस आहेत ते सगळे दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या समस्यांवर उत्तर मिळेल. आता झालं कानांचं झालं. आता बऱ्याच जणांचं आहे की आमचे डोळे थकतात. तर डोळे थकतात म्हणजे काय माहिती आहे का, आपला जरासा आजकाल स्क्रीन टाईम वाढलेला आहे, तर थोडा स्क्रीन टाईम कमी करा. म्हणजे मी काय सांगते, व्हिडिओ म्हणजे तुम्ही टी व्ही बघत असाल तर टी व्ही लांबनं बघा, कमी बघा, सगळे चॅनल्स बघितलेच पाहिजे असं काही नाही. आणि मोबाईलवर सुद्धा बघण्यापेक्षा, म्हणजे आता माझासुद्धा व्हिडिओ तुम्हाला ऐकून जर समजत असेल तर फक्त कृती जेव्हा मी दाखवते तेवढंच बघा, बाकी ऐका. तर असे हे सगळे तुम्ही पॉडकास्ट जर ऐकले, बघण्यापेक्षा ऐकले, तर डोळ्यावरचा ताण कमी होऊ शकतो. तर डोळ्यावरचा ताण कमी करण्यासाठी तुम्हाला सुद्धा अजून व्यायाम सांगते. आणि काही तुम्ही प्रेशर पॉईंट्स आहेत त्याच्यावर तुम्हाला दाब दिला तर डोळ्याचे सुद्धा थकवा जो आहे तो कमी होईल. तर इथे आपला हे बाहेर, इथे भुवई जिथे संपते तिथे असा दाब द्या. दोन्ही बाजूला असा दाब द्या सोडा. असे 10 वेळा करा, सोडा, 10 वेळा परत करा. आणि जेव्हा अगदी खूप थकलेलं वाटतं तेव्हा इथे ना आपले या भुवयांच्या इथे असं, या भुवयांवर इथे हा जो पॉईंट आहे की नाही आपला, इथे म्हणतात ना, इथे असं प्रेशर द्या आणि परत भुवयांवर अशा पद्धतीने असा दाब देत या. खूप लगेच तुम्हाला त्याचा परिणाम दिसून येईल. आणि
अजून तुम्हाला सांगते की आपलं डोळे डोकं हे सगळे अवयव एकमेकाशी रिलेटेडच आहे. मग डोळ्यावर ताण आला की डोकं दुखतं. मग इथे हात ठेवा आणि हे पहा, असं हात ठेवा, डोक्यावर असं हे पहा टॅपिंग करा, असं टॅपिंग करा. एक 10 मिनटं 10 मिनटं नाही सॉरी, एक 10-15 वेळा करा. परत थांबा, एक 10-15 वेळा करा, थांबा, असं करा. 2-3दा जरी केलं ना तुम्ही असं टॅपिंग, तर तुमच्या ह्याच्यातला डोक्यामधला जो प्रवाह आहे, जिथे ब्लॉकेजेस वाटत आहेत, तर ते सगळे असे कमी होत जातील आणि तुमचं ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या कमी होतील. आहे तर असेच सुटसुटीत तुम्ही उपाय करून बघा. आणि अजून एक तुम्हाला सांगते की पूर्वीच्या काळी कानांबद्दल सांगते. पूर्वीच्या काळी आपलं खोबरेल तेल असायचं की नाही, तर ते खूप कडकडीत गरम करायचं आणि त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायचे. तर लसणाच्या पाकळ्यांनीसुद्धा एक म्हणतात अँटीसेप्टिक अँटीफंगल असं ते तयार होतं तेल. तर त्या तेलानेसुद्धा तुम्ही जर असं थोडंसं 1-2 ड्रॉप टाकले आणि असं हे केलं तर तुम्हाला आराम पडू शकेल. आणि बऱ्याच जणांना उगीचच कान कोरायची सवय असते, तर तसं काही करू नका. आणि सतत ते मोबाईलचे इयर म्हणतात ना, इयर प्लग घालू नका, की जेणेकरून तुमच्या कानातला जो मळ आहे तो परत आत ढकलला जाईल आणि परत कडक होईल. हे तर असे छोटे छोटे हे टिप्स लक्षात ठेवा. डोळ्यावर सुद्धा आता डोळ्यांसाठी पण सांगते की डोळ्यांसाठी जर तुम्हाला ताण येत असेल आणि असा थकवा वाटत असेल, तर आत्ता तर उन्हाळा आहे, तर तुम्ही डोळ्यांवर काकडीचे स्लाईस किंवा आपण घरामध्ये कलिंगड आणतो ते फ्रीजमध्ये ठेवा आणि असं गार तुम्ही घड्या ह्याच्या फोडी ठेवा. काकडीच्या स्लाईस असतात की नाही, तर काकडीच्या स्लाईस करून घ्या आणि त्या अशा गार फ्रीजमध्ये करून घ्या, डोळ्यावर ठेवा. किंवा आपल्या रुमालाची घडी करा, पाण्यात भिजवून ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा. छान गार झाली ना की तीसुद्धा तुम्ही डोळ्यावर ठेवा. खूप छान डोळ्याला गारवा मिळतो आणि डोळ्याची जी भगभग आग जी आहे ती कमी होते. तसंच छोट्या वाटीमध्ये आपल्या देवाची नैवेद्याची वाटी असेल किंवा कोणाकडे डोळ्याच्या आकाराचा तो मेडिकल ह्याच्यामध्ये मिळतो, केमिस्टकडे असं काचेचा हे असतो, बाऊलसारखा असतो, तो तुम्ही त्याच्यात पाणी हे करून डोळा त्याच्यात उघडझाप केली तरीसुद्धा डोळ्याला आर्द्रता मिळते. जर नसेल तो तर आपली वाटी असते की नैवेद्याची वाटी, त्याच्यामध्ये अगदी छान गार पाणी भरून घ्या आणि त्याच्यामध्ये असा डोळा बुडून उघडझाप करा. बघा तुम्हाला खूप त्यानेसुद्धा छान आराम मिळेल. आहे बघा, हे सगळे उपाय करून बघा. आणि तुमच्या काही शंका असेल तर मला नक्की विचारा. मी त्या सगळ्या प्रश्नांचं तुमच्या नक्की उत्तर देईन. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.